चला जाऊयात मॅचकडे. सलामीचे अजित आणि अनिल. अजित आणि अनिल जर आपण पाहिलं तर मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं विश्व त्यांनी देखील जगलेत. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा ते देखील खेळलेत. आत्ता देखील आपण जर पाहिलं तर अबोव 40चं क्रिकेट खेळतात आणि आज स्थानिक गटातून खेळताना पाहायला मिळत आहेत. तर बॉलर आहेत विकास. मॅचला होती सुरुवात. महत्त्वाची लढत पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील. मॅच ऑन. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करा मित्रांनो. वीस मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला बॅकफुटला खेळायचा होता. बॉल पायाला तळतोय. रन मात्र डॉट बॉल. विले पार्ले एका बाजूला पार्ले स्पोर्ट्स आणि एका बाजूला शक्ती स्पोर्ट्स. विले पार्ले रॉयल आणि शक्ती बॉईज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला व्हाईट बॉल. अजित आणि अनिल ही जोडी आपण पाहतोय. अजित यांना आपण बरीच वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहतोय. अलीकडे देखील अबोव 40चं क्रिकेट खेळत आहेत. हलकासा ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळेल. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा सिंगल. षटक क्रमांक पहिला आहेत विकास बॉलर. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर मिडल लाईन नो बॉल दिलाय. मिडल लाईन नो बॉल आहे. बॅट कट आहे काय? ओके. बॉल काउंट. बॉल काउंट. रन काउंट पण विकेट काउंट नाहीये. नो प्लस. एक ही रन वही बोला. हा एक ही रन आउट झालेत तेच. समोर खेळायचा होता. बॉल मात्र कनेक्ट झाला नाहीये. रन मिळतोय. रन झाले 6. एक ओव्हर रन झाले 6. श्लोक. श्लोक नवीन आलेला बॉलर. चला स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. सामना क्रमांक 7वा. दिवस क्रमांक 3रा आहे. आज अजून पुढे बरेच सामने आहेत त्यामुळे स्पीडअप करा. यावेळेला हलकासा खेळ आहे. पुन्हा एकदा सिंगल. सिंगल अजून एक रन असेल. दरम्यानचा बॉल वाईट असेल. व्हाईट बॉल. पुन्हा पुन्हा व्हाईट बॉल. सलगचे 2 वाईड आपण पाहतोय. यावेळेला टॅप केला आहे. डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. एक रन असेल. चला यानंतर देखील पुढच्या 2 संघांनी रेडी राहायचे. 10 रन.
रन जर आपण पाहिलं 10 रन झाले, 2 बॉल 10. बॅकफुटला तिकडे मात्र चांगला कव्हर्सला केलेले एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. धावफलक पुन्हा इकडे पुढे. 11 रन झालेत. दरम्यानचा बॉल वाईड असेल. रन जर आपण पाहिलं 12 रन, 3 बॉल 12. गती परिवर्तन, फटका फसलाय, बॅटर आउट. चला बॅट्समन लगेच पाठवा. बॅटर सुखविंदर. नेक्स्ट बॅटर सुखविंदर आहेत. 4 बॉल 12. शेवटचे 2 बॉल ओव्हरचे. चला चला घाई करा. जास्त आपण टाइम घ्यायचा नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल लेग साईडला खेळलेत. तिकडे माझा चान्स बनलाय. रनआउट झालेत. सुखविंदर आउट असतील. विकेट आलाय. 5 बॉल रन जर आपण पाहिलं तर 12. नेक्स्ट बॅटर नेम, बॅटिंग नेम नितीन. नेक्स्ट बॅटर नितीन देखील बरेच वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळलेत. बराच अनुभव आहे नितीन यांच्याकडे देखील. मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं बरंच क्रिकेटचं पर्व जगलेत नितीन देखील. 2 ओव्हर रन झाले 13. टीम मीटिंग जास्त नकोय. 2 ओव्हर रन झाले 13. स्पीडअप करायचंय मॅच. स्पीडअप करा. दोन ओव्हर 13 रन बॉलर आहेत. हर्षल ओव्हर नंबर 3. स्कोर ग्राफ जर आपण पाहिला तर बॉल टू बॉल रन पुढे गेलेत. यावेळेला बॅकफुटला तिकडे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डर आलेत. बॉल हातात जातोय. सिंगल मिळेल. अगदीच शिवसेना उपशाखा प्रमुख संदेश माने स्वागत आहे आपलं देखील. आणि आज वेगळ्या एंटायर अर्थातच क्रिकेटच्या गणवेशात सर्वेश यांचं देखील स्वागत आहे. इथे बॉल थोडा उसळी घेताना पाहायला मिळतोय. उपशाखा प्रमुख संदेश माने स्वागत आहे यांचं.
संदेश माने स्वागत आहे यांचं. रेडी पोझिशन मध्ये आलेत एंटायर. रन जर आपण पाहिले तर नितीनला माघारी जावं लागतंय. बॅटर नेम बॅटर नेम बॅटर नेम आझाद. नेक्स्ट बॅटर आझाद आहे. स्कोर ग्राफ कुठेतरी कंट्रोल केला आहे. 3 बॉल 16 रन झालेत. दरम्यानचा जर आपण पाहिला एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये भाऊ. रन झाले 17. समोरच्या दिशेने खेळले प्लेयर आहे तिकडे फेकी केला जातोय. आणखी एक रन मिळतोय. 1 रन पुढे जाईल. रन जर आपण पाहिलं तर 1 पुढे जातोय. चेक केलाय काय खेळणार आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे जर आपण पाहिलं मिसफिल्ड. 4 रन. चौकार आलाय. 5 बॉल 22 रन झालेत. मोक्याच्या क्षणाला बाउंड्री मिळते. यावेळेला जर आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. यावेळेला जर आपण पाहिलं तर रन झाले तर 25. 3 ओव्हर 25. रन जर आपण पाहिलं तर रन झालेत 3 ओव्हर 26 झाले. शेवटची ओव्हर आहे. बॉलर पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर श्लोक आहेत. शेवटची ओव्हर. लेग साईडला खेळलेत गॅपमध्ये आणि फिल्डर थोडासा टर्न झाला. बाउंड्री येणं महत्वाचं आहे. रन येणं महत्वाचं आहे. स्कोर ग्राफ आता पुढे चाललाय. वाटलं होतं स्कोर ग्राफ मेंटेन केलाय पण 2 बाउंड्रीमुळे पुन्हा एकदा धावसंख्येला एक वेग मिळाला. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एक चांगला टप्पा. डॉट बॉल. यावेळेला फटका फसलाय. बॉल हातात पण अजितने खऱ्या अर्थाने 2 बाउंड्री मारून कुठेतरी स्कोर ग्राफला एक चालना दिली आहे. चांगल्या अंकावरती धावसंख्या नेली आहे.
त्यामुळे आता उर्वरित 3 बॉलला 3 जरी घेतले ना तरी रन आहे ना 33 पर्यंत जातील आणि 34 हे एक चांगलं मोठं लक्ष असू शकतं आजच्या दिवसामध्ये. ही धावसंख्या जर आपण पाहिला ना एक चांगली रन संख्या आहे. मॅथ्यू नेक्स्ट बॅटर मॅथ्यू येत आहेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला बाहेर काढण्याचा प्रयत्न. रन मिळेल काय? तिकडे रनआउट झालेत. व्हाईट बॉल प्लस रनआउट. बॉल काउंट, विकेट काउंट, रन काउंट सर्व काही पाहायला मिळत आहे. चला यानंतर अजून एक टॉस केला जाईल. बॅट्समन नाव सेकंड बॅटर नाव गणेश. गणेश आलेत. शेवटचे 2 बॉल होते. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 32 रन झालेत. 5 बॉल 32. शेवटचा त्या बाउंड्रीमुळे कुठेतरी धावसंख्येला पुन्हा एक भर झाली. आणि दरम्यानचा रन मिळतोय 33 रन आणि 34 टार्गेट कंप्लीट करावं लागेल. आउट आहे 34 टार्गेट. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मॅच लगेच चालू करायची. ओम शांती इच्छापूर्ती. इच्छापूर्ती ओम शांती कॅप्टन या लगेच. इच्छापूर्ती आणि ओम शांती कॅप्टन या. इच्छापूर्ती आणि ओम शांती. इच्छापूर्ती ओम शांती कॅप्टन या. कोण आहेत कॅप्टन? कोण आहेत? इच्छापूर्ती कॅप्टन हार्दिक. कॅप्टन या लगेच. कॅप्टन कुठे आहेत? इच्छापूर्ती कॅप्टन या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावायची आहे. चालू सामना एका बाजूला विले पार्ले रॉयल स्पोर्ट्स आणि शक्ती स्पोर्ट्स अशी मॅच आहे. आपण ही मॅच पाहतोय. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. हॅलो. चला या टॉस करतोय. थोडं बाजूला या. कॅमेरा अँगल सोडा. समोर या. एका बाजूला संदेश आहेत आणि एका बाजूला बाबर आहेत. टॉस होतोय. तेल कॉल केलाय आणि किंग आल. थांबायचं कॅप्टन. कॅप्टन कॅप्टन थांबा. संदेश भाऊ या. संदेश भाऊ टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. एकंदरीत जर पाहिलं तर
खऱ्या अर्थाने आपण देखील आयोजन समिती परिवारासोबतच घटक म्हणून कार्य करताय. पण आता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात मॅच खेळायची आहे. अंडरआर्म क्रिकेट आपण देखील बरेच वर्ष खेळत आहे. या टुर्नामेंटकडे तुम्ही कसं पाहता? ही टुर्नामेंट तर सलग 3 वर्ष आम्ही आयोजित करत आहेत आहे. टुर्नामेंट चांगली होते. ह्यांच्या मागे सगळे जे टीम टीम मेंबर्स आहे यांचा खूप मोठा हिस्सा आहे. त्याच्यामुळे ही टुर्नामेंट दरवर्षी सक्सेस होते. क्या बात आहे. दुसरे कॅप्टन देखील आहे. टॉस जिंकला असता तुम्ही डिसिजन काय घेतलं असतं? बिल्डिंग. एकंदरीत ही क्रीडा स्पर्धा जर पाहता आपल्या सुमित भाऊंच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेलं हे एक पर्व आहे. तुम्ही कसं पाहता या पर्वाकडे? खूप छान आहे. आम्ही पण सलग 3 वर्ष खेळतो आहे. सुमितने जी अरेंजमेंट केली ती खूप चांगली आहे. आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाकडे कसं पाहता? प्रतिस्पर्धी संघ देखील संदेश भाऊंचा इथला स्थानिक संघ आहे. आपण देखील स्थानिकच आहात, पण त्यांची स्टारकास्ट जर आपण पाहिलं तर चांगले ते लोक देखील अनुभवी खेळाडू घेऊन खेळतील. तर तुम्ही तसं कसं पाहता? ठीक आहे, आम्ही पण अनुभवी खेळतो आहे. तर दोन अनुभव विरुद्ध अनुभव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊयात मैदानाकडे. थँक्यू. सुखविंदर 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 पहिली ओव्हर घेऊन दरम्यानचे गोलंदाज. 34 धावांचा पाठलाग. बॅकफुटला पंच केलाय. बॉल तिकडे अनिल आहेत. बॉल हातात जातोय. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला तर या वेळेला जर आपण पाहिला तर या वेळेला जर आपण पाहिलं तर लेग साईडला खेळलेत. सिंगल. पुन्हा एकदा कव्हर्सला खेळलेत. प्लेयर आहेत, अनिल आहेत. बॉल थांबवला जातोय. धावफलक एकेरी असेल. 5 बॉल 3 रन. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय सुखविंदर यांचा. मोठ्या धावांचं लक्ष आहे तसं पाहता आजच्या दिवसातील. स्टेप आउट खेळले. लॉंग ऑफला प्लेयर आहेत. फेकी केलाय. रन मिळतोय. रन जर आपण पाहिला 4 रन झालेत. 1 ओव्हर 4 रन. एक ओव्हर 4 रन. अजूनही 30 धावा 18 बॉल मध्ये पाटला करायचंय. यानंतर होणारी अजून एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. करीम. करीम गोलंदाज. ओव्हर नंबर 2. लेफ्टी बॉलर आहे. टॅप केलाय. रन एक मिळेल. शिवसेना चषक 2026 क्रीडा स्पर्धा शाखा क्रमांक 84 च्या माध्यमातून आयोजक सन्माननीय सुमित भाऊ सुमित तैवणकर साहेब या विभागाचे शाखा प्रमुख. शाखा क्रमांक 84 चे शाखा प्रमुख. व्हाईट बॉल. 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. एकंदरीत 8-8-8-8 असे 4 8-8चे लॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि 4 संघ क्वालिफाय होणार आहेत. 32 संघांचा समावेश. रात्रीच्या सत्रामध्ये अतिशय रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल, फायनल, एक थर्ड प्लेसची मॅच, अशा चांगल्या मॅच आपल्याला रात्रीच्या सत्रात पाहायला मिळते. सायंकाळी 7ला हे सत्र सुरू होईल. आता मात्र पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडच्या मॅच आपण जवळपास 6-6:30 पर्यंत कव्हर करू आणि सायंकाळी मग उर्वरित मॅच आपल्याला पाहायला मिळतील. फटका फसलाय आणि बॉक्स आउट. यावेळेला गॅपमध्ये खेळलेत, बाउंड्री येते. बाउंड्री आहे. रन जर आपण पाहिलं तर 4 बॉल 12 रन झालेत. पायातील बॉल, रन जर आपण पाहिलं तर 13 रन 5 बॉल. 13 बॉल अजून 21 धावांचा पाठलाग करायचंय. 13 बॉल 21. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 पुढे 2 ओव्हर 14 रन. 2 ओव्हर 14, 12 बॉल 20. मॅच अजून कव्हर करायची आहे. बारा बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचंय. दरम्यानचा बॉल बाहेर काढण्याचा विचार. बॉल फेर डिलिव्हर केलाय. बॉलर नाव काय व्हायचंय? गणेश. गणेश बॉलर आहेत. पहिला डॉट बॉल आलाय. अकरा बॉल अजूनही 20 धावांचा पाठलाग. समोरच्या दिशेने खेळले प्लेयर आहेत. अजित आहेत तिकडे. अजितकडनं 2 बाउंड्री आल्यामुळे कुठेतरी पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या वेगाने पुढे गेली, नाहीतर स्लोवर पद्धतीने धावसंख्या कंट्रोलमध्ये होती. विकेटवर टिकून राहिले ते देखील. आणि आता मात्र तो मोठा संघर्ष वाटेला आला प्रतिस्पर्धी संघाला. आणि इथे विकेट आलाय. चांगला बॉल गणेश यांचा. नऊ बॉल अजूनही 19. नेक्स्ट बॅटर
बॅट्समन नेम हर्ष. नेक्स्ट बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल अजूनही पाठलाग करावा लागणार आहे. स्टेप आउट बोल्ड आणि आणखी एक विकेट. गणेशचा अनुभवी बॉल. क्या बात आहे. आणखी एक विकेट आलाय. कोण होता बॉलर? बॅट्समन हर्षद होता ना. हर्षद आउट झालेत. नेक्स्ट बॅटर येत आहेत एकांश. 8 बॉल आणि 19 अजूनही पाठलाग करायचंय. मॅच कठीण आहे. हो हो नाईस बॉल. पुन्हा एकदा बोल्ड आउट. क्या बात आहे गणेश. गणेश विकेटचा गणेशा करतायत. हॅट्रिक मिळवली आहे गणेशने. हॅट्रिकचा श्री गणेशा केलाय गणेशने. नेक्स्ट बॅटर येतोय. साईराज. बॅटर आहे साईराज. 7 बॉल अजून 19 दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला फेर डिलिव्हर ओव्हर. 6 बॉल आता 19 पाठलाग करायचा आहे. अवघी एकच रन दिली आहे गणेशने. पूर्ण मॅच कव्हर झाली आहे. 6 बॉल 19 आता पाठलाग करायचा आहे. शक्ती बॉईज आणि विले पार्ले रॉयल. शक्ती बॉईज संघ कुठेतरी चांगली फाईट करतायत. सुखविंदर पुन्हा विचारात घेतलाय शेवटच्या ओव्हरला. चला चला स्पीडअप करा स्पीडअप करा. चला प्लीज स्पीडअप करा. 6 बॉल 19. चला स्पीडअप करायचंय. पुढे अजून बरेच मॅच आहे आपल्याला आज. केदारनाथला गेला ना. शेवटची 6 बॉल बॉलर पुन्हा करीम. करीम यांना गोलंदाज विचारात घेतलाय. बॉलर चेंज करीम. 6 बॉल 19 आहे. सहा बॉल 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल. ओ हो नाईस फील्ड यार. काय बॉल थांबवला भाई. कोण होते? मॅथ्यू. मॅथ्यूने नाईस फील्ड. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. बाउंड्री अडवली आहे. 5 बॉल 18. पुन्हा एकदा यावेळेला बाउंड्री आली आहे. 4 बॉल अजूनही 14. म्हणजे पहिली बाउंड्री आली असती तर फरक पडला असता. पण अजूनही 4 बॉल 14. 4 बॉल 14. चार बॉल 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला यानंतर होणारे मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचे. ओहो कहाणी में बदल. गेम चेंज. आणखी एक बाउंड्री. 3 बॉल 10 आणली आहे. ती पहिली बाउंड्री आणली असती ना फरक पडलेला. 3 बॉल 6 आली असती ती पहिल्या बाउंड्री आली असती तर. 3 बॉल आता आली आहे 10. पहिले सुरुवातीला रन थोडेसे ना कंट्रोल मध्ये ठेवलेत. सुरुवातीला रन कमी आलेत नाहीतर मॅच कव्हर झाली असती. 3 बॉल 10 आहेत अजूनही. चला चला स्पीडअप करा. 3 बॉल आणि 10 मॅचला जिंकण्या करा. चला बॅट्समन. 3 बॉल अजूनही 10 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर खेळलेत
एक रन सेकंडसाठी थांबावं लागेल. 2 बॉल 9. 2 चौकाराने देखील मॅच आता बनणार नाहीये, पण 2 चौकार येतील काय. 2 बॉल अजूनही 9 मॅचला जिंकण्यासाठी. इकडे बाउंड्री आली आहे जबरदस्त. क्या बात आहे. 1 बॉल 5. काय मॅच येते. ती पहिली बाउंड्री आली असती तर फरक पडला असता. 1 बॉल 5. 1 बॉल 5 एक्स्ट्रा देऊन चालणार नाही आता. एकंदरीत त्याने 3 बाउंड्र्या मारल्यात. 3 बाउंड्री आल्यात. 1 बॉल 5 कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. 1 बॉल 5 आणि वाईड बॉल. 1 बॉल 4 आली आहे. काय मॅच आली आहे. 1 बॉल 4. काय जबरदस्त मॅच आहे. 1 बॉल 4. हे 1 बॉल 4. आता बाउंड्रीची मॅच आहे भाई. या बॅटरने जर आता बाउंड्री मारली ना, एक बॉल 4. एक बॉल 4 चेक केला आहे. 1 बॉल 4. चला 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 प्लीज. 1 बॉल 4. तो पॉइंट जर मारला ना पॉइंट. आणि हो हो बॉल हेच महत्वाचं होतं. बॉल अंगावर येऊ दे कसाही येऊ दे, बॉल थांबवणं गरजेचं होतं. आणि या मॅच मध्ये नाव कोरलंय. पण या बॅटरसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुपर बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग केली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे